नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नुकताच मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे, तेव्हा आपण ते मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची पूजा करतो. त्यावेळेला आपण कलश किंवा कळशीचा वापर करतो. तर त्या कलशाला किंवा कळशीसाठी ही जी मैरप आहे मोत्यांची, ही मी बनवलेली आहे. आणि ती कशी बनवायची हे मी आत्ता माझ्या या व्हिडिओमधून सांगणार आहे. तुम्ही अगदी नवीन असाल तरीसुद्धा तुम्ही ही बनवू शकाल, इतकी सोपी आहे ही मैरप. चला तर मग आता बघूया आपल्याला ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर ही कलशाची मैरप बनवण्यासाठी आपल्याला हे क्रीम कलरचे 5 नंबरचे मोती, लाल 5 नंबरचे मोती आणि हा गोल्डन 4 नंबरचा मोती, असे 3 कलरचे मोती मी वापरलेले आहेत. त्याचबरोबर हा 10 नंबरचा दोरा आहे. या दोऱ्यामध्ये मी पूर्ण मैरप बनवणार आहे. एवढं साहित्य आपल्याला आता ही मैरप बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर मग आता ही मैरप कशी बनवायची मोत्यांची ते आपण बघूया. पहिल्यांदा हे दोऱ्यामध्ये मी 6 क्रीम कलरचे मोती ओवून घेतलेले आहेत. याचा आता मी एक गोल तयार करणार आहे. 6 मोत्यांचा हा गोल आहे. त्याला अशी घट्ट गाठ मारून घेतलेली आहे आणि हा पुढचा जो मोती आहे त्याच्यामधून सुई अशी मी काढून घेतलेली आहे. तर इथे आता परत आपण 5 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 4 आणि 5 हे 5 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. आता आपण ह्या मोत्यामधून इकडच्या दिशेने सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे आता परत त्याच मोत्यातून त्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे दोरा ह्या साईडला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने अशी ही आपण सुई काढून घ्यायची. आता 1, 2 ह्या 2 मोत्यातून अशी सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. आणि ह्या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता परत 5 मोती घ्यायचे. 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 मोती घेतले. आता या मधल्या मोत्यामध्ये इकडच्या साईडनी दोरा आहे, तर त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण ही सुई अशी काढून घ्यायची. आता इथे 1, 2, 3 आपले गोल तयार झालेले आहेत 6 मोत्यांचे. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 मोत्यांचे 3 सर्कल तयार झालेले आहेत. आता परत ह्या 2 मोत्यातून वरच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आता परत सेम 5 मोती घ्यायचे. 5 मोती घेतले. आता इकडच्या बाजूने आहे दोरा, त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने परत आपण सुई काढून घेतली. आता हा आपला चौथा गोल तयार झालेला आहे. आता हे असंच आपण विणत राहून ही पूर्ण एक पट्टी तयार करायची आहे. हे असंच कंटिन्यूस विणत राहायचे. 6 मण्यांची असे गोल यायला पाहिजे, 6 मण्यांचे. तर असे हे आपल्याला 26 गोल तयार करून घ्यायचे 5-5 मोत्यांचे. 5-5 मोती घालून 6 मोत्यांचा गोल तयार होतो. हे 5 हे 4 झालेत. आता हा आपला
5वा गोल तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण 26 गोल असलेली एक ओळ तयार करून घेणार आहोत. तर मी ही आता 26 गोलांची एक पट्टी विणून घेतलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 अशी मी ही 26 गोलांची पट्टी विणली आहे. आता हा मोती मधला ह्याच्यामध्ये वरच्या दिशेने असा हा दोरा आहे. तर आपण आता ह्या 2 मोत्यांमधून इकडे अशी सुई काढून घ्यायची आहे. उजव्या साईडला मी ही सुई काढून घेतली. आता इथे पण वरती आपल्याला असाच एक 6 मोत्यांचा सर्कल करायचा आहे. तर आता इथले हे 2 मोती आपण त्या दुसऱ्या सर्कलमध्ये पकडायचे. त्यामुळे मग आता हे 2 आहेत ऑलरेडी. मग आता इथे आपण हे 4 मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि हा 4था मोती, असे 4 मोती घेतले. आता ह्याच 2 मोत्यातून अशी विरुद्ध दिशेने परत आपण ही सुई काढून घ्यायची. दोऱ्यामुळे असा गुंतावत असतो ह्या दोऱ्यामध्ये. आता ही वरती इथे आपण ह्या 26व्या गोलाच्या वरती अजून एक आपण गोल तयार करून घेतला. तो पण आता 6 मोत्यांचा झालेला आहे. 1 2 3 4 5 6. आता ह्या सगळ्या मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची. ह्या 2 मोत्यांमधून आता ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आहे. आणि हा जो गोल आहे त्याचे 2 मोती वरच्या दिशेने आहेत. त्याच्यातून आपण अशी ही सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला परत असाच 6 मोत्यांचा सर्कल करायचा आहे. तर इथे आता हा एक मोती धरायचा. 1 2 3 हे 3 मोती धरायचे. त्यामुळे आता इथे फक्त आपण हे 3च मोती घ्यायचे, म्हणजे 6चा गोल तयार होईल आपला. आता ह्या मोत्यातून सुई अशी वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची अशी. मग ह्या 2 मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशेने अशी सुई काढून घेतली. आता हा पण 1 2 3 4 5 6 मोत्यांचा हा गोल तयार झाला. आता इथे पण परत आपण हे 3च मोती घेणार आहे. 1 2 आणि हा 3रा मोती घेतला. आता ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने दोरा आहे. आता ह्या 2 मोत्यातून असं डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घ्यायची अशी.
आता हा तिसरा पण गोल 6 मोत्यांचा आला. आता अशाच पद्धतीने आपण ही पूर्ण पट्टी विणत जायची. एक, दोन आणि तीन. तीन मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आणि आता या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशी इथे परत 3 मोती. आता ही पूर्ण ओळ आपण हे असे 3 मोती घेऊनच विणणार आहोत. आता ह्या 2 मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी ही सुई काढून घ्यायची. आपण डावीकडून उजवीकडे. आता या मोत्यातून वरच्या दिशेने परत ह्या 2 मोत्यांमधून दोरा काढून घ्यायचा. ह्या एका मोत्यातून काढून घ्यायचा आणि ह्या पुढच्या ह्या 2 मोत्यातून. इथे परत 3 मोती घ्यायचे. 1, 2, 3. आता इथे या 2 मोत्यात आहे, तर ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. अशा प्रकारे ही पूर्ण ओळ अशी इथपर्यंत आपण विणून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी ह्या एका ओळीवरती ही दुसरी ओळ विणून घेतली. ही अशी आपली एक पट्टी तयार झालेली आहे. आता हा जो मोती आहे कडेचा, याच्यामध्ये वरच्या दिशेने आपला दोरा आहे. आणि आता हे जे आहे, ही पट्टी आपल्याला अशी जोडून घ्यायची. असा ह्या पट्टीचा आपल्याला गोल तयार करायचा आहे. तर इथे आपण आता हे 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 2 घेतले. आता हे असं दोन्ही एकमेकांना असं जोडून घ्यायचं, म्हणजे आपल्याला आयडिया येते. आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने मध्ये 2 क्रीम कलरचे मोती घेतले. मी इकडची जी शेवटचं टोक आहे त्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची, म्हणजे हे असं जोडलं गेलं आहे. आता इथे परत 2 मोती घ्यायचे. 1 आणि 2 मोती घेतलेत मी परत ह्याच्यात. आणि आता हा जो आपण पहिला मोती घेतला होता जोडण्यासाठी, त्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. मग परत ह्या 2 मोत्यातून ह्या मोत्यातून आणि ह्या 2 मोत्यातून सुई अशी काढून घेतली आपण. आणि हा जो आहे दुसऱ्या ओळीतला हा जो मोती आहे टोकाचा, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता
परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. हे 2 मोती घेतले. आता हा इकडच्या हे दुसरं टोक आहे, ह्या टोकातला हा जो मणी आहे तिथून खालून वरच्या दिशेने आपण ही सुई अशी काढून घेतली. आणि आता ही पट्टी एकमेकांना जोडून हा आपला असा गोल तयार झालेला आहे. आता ह्या 2 मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घ्यायची. आणि ह्या मोत्यातून सुई आपण काढून घेतलेली आहे. आता इथे या मोत्यात सुई आहे ना, तर ह्या पुढच्या 2 मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेतली अशी. आता इथे आपण हे 11 मोती घेणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. हे 11 मोती घेतले. आता ह्या 2 मोत्यातून इकडच्या दिशेने हा दोरा आहे. तर आता आपण हे 2 मोती सोडून ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. असा खाली गोल तयार होतो. आता इथे परत 11 मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 5 आणि 5 10 आणि 11. हे 11 मोती परत घेतले. आता इथे हा 1 आणि हा 1 असे हे 2 मोती सोडून त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची असे. इथे परत 11 मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. परत 11 मोती घ्यायचे. आता परत हे 1 आणि हा 2 हे 4 म्हणजे हे 2 हे 4 मोती सोडून पुढच्या ह्या 2 मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेतली. हे असे आपले 3 लटकन तयार झालेले आहेत. आता आपला इथे दोरा आहे, तर इथे अशी आपण इथेच उलटी एक गाठ मारून घ्यायची. असे. आणि आता हे 1 2 3 4 5 आणि हा 6वा मोती असे या 6 मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा इकडे.
आता इथे परत आपण हे 11च मोती घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. हे आता परत इथे 5 आणि 5 10 आणि 11 मोती घेतलेले आहेत. आता हे हा मधलं जे असा हे मधला जो गोल बनवला आहे त्यातले 1 2 3 4 5 मोती सोडायचे आणि ह्या 6व्या मोत्यामधून अशी आपण ही सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत सुईमध्ये 11 मोती ओवायचे. 2 3 4 5 6 7 हे परत मी 11 मोती ओवून घेतलेले आहेत. 5 आणि 5 10 आणि 11 मोती घेतलेत. आता हे 1 नंबरचा जो आपण विणला होता ओला होता गोल त्याच्यातनं 1 2 3 4 5 मोती सोडून या 6व्या मोत्यामधून अशी ही सुई काढून घ्यायची. हे असं दिसतं. आता इथे काय करायचं, इथेच अशी परत एक छोटीशी गाठ मारून घ्यायची आपण. दोऱ्याला ही अशी इथे गाठ मारून घेतलेली आहे आणि आता परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी मी सुई काढून घेतली. आता 1 2 3 4 5 मोती सोडून ह्या 6व्या मोत्यापर्यंत ही असा वरून दोरा ओवून आणायचा आहे. 3 4 5 आणि 6 ह्या 6 मोत्यातून आपण दोरा ओवून घेतला असा आणि हा खाली आणलेला आहे इथे. आता इथे पण आपण परत 11 मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा 11 मोती घेतलेले आहेत आपण. आता हा इकडचा जो हा गोल आहे हा यातले आता 1 2 3 4 5 मोती सोडून या 6व्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. अशा रीतीने हे आपला असं डिझाईन तयार होतं. हे एक डिझाईन आपलं तयार झालेलं आहे. आता इथेच आपण ह्या मोत्यांमधून थोडंसं वरती घेऊन सगळ्या मोत्यांमधून असं जर दोरा असा काढून घ्यायचा. खूप ओढायचं नाही, नाहीतर मग ते घट्ट असं चांगलं नाही दिसत. आता इथे आपण ही गाठ मारून घेतली एक सिंगल अशी आणि आता परत ह्या मोत्यामधून वरती सुई काढून घेतली अशी. ह्याचं डिझाईन आपलं हे एक तयार झालं. असंच आता आपण अजून 3 डिझाईन तयार करून घ्यायचे. त्यासाठी आता परत आता हे ज्या इथे दोरा आहे आपला, तर हे 2 मोती आपण 2 मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची अशी. इथे आता परत 11 मोती घ्यायचे. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 आणि 11 हे 11 मोती घेतले. आता परत हा एक हे दोन 4 मोती सोडून ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. सेम हे जसं विणलंय तसंच हे पुढचं पण विणून घ्यायचं आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 मोती दोऱ्यात ओवून घेतलेले आहेत. आता हे दोन सोडून त्याच्या पुढच्या ह्याच्यातून सुई 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता आपण सेम हे जसं विणलेलं आहे ना पुढे तसंच हा पण कप्पा विणून घ्यायचा आहे. तर मी हे असे 1 2 आणि हे 3 असे 3 कप्पे हे तयार करून घेतलेले आहेत. 1 2 आणि हा तिसरा 1 हा 2 आणि हा 3 असे 3 कप्पे तयार करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण असं लटकन करणार आहोत त्यामुळे जरा ते जास्त छान दिसेल. तर हे जे दोघांच्या मधली ही जी गॅप आहे जे 2 मोती आहेत तर त्याच्यामध्ये आपण अशी ही एक सुई ह्या 2 मोत्यांमधल्या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता इथे पहिल्यांदा आपण एक लाल मोती घ्यायचा आहे, त्यानंतर 2 3 ग्रीन कलरचे मोती, मग हा एक 4 नंबरचा गोल्डन मोती घ्यायचा, परत एक हा लाल मोती घ्यायचा, परत हा एक गोल्डन मोती. आता इथे परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. आता इथे परत एक गोल्डन मोती, एक लाल मोती आणि परत हा गोल्डन मोती. हे असे हा असा एक कप्पा आपण तयार केला. आता त्यातला हा जो गोल्डन मोती आहे हा सोडून द्यायचा आणि ह्या लाल मोत्यातून वरती सुई काढून घ्यायची अशी. तर ह्या क्रीम कलरच्या मोत्यापर्यंत आपण ही अशी सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहोत. अशी इथे परत आता 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती, हा एक गोल्डन मोती, एक लाल मोती आणि परत हा एक गोल्डन मोती, परत 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 आणि 3, परत एक गोल्डन, एक लाल, हा एक
गोल्डन. परत हा गोल्डन मोती सोडून द्यायचा आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यामधून सुईवरती काढून घ्यायची. आता परत 1 2 3 क्रीम कलरचे मोती, एक गोल्डन, एक रेड, एक गोल्डन, परत 3 क्रीम, 1 2 आणि 3, परत एक गोल्डन मोती, एक रेड मोती, हे असे परत 3 गोल्डन रेड गोल्डन, 3 क्रीम आणि हे गोल्डन रेड गोल्डन असा एक कप्पा परत आपण ओवून घेतलेला आहे. परत हा गोल्डन मोती आपण सुईतून सोडून द्यायचा आणि वरच्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी. आता हा दोरा आहे, हा असा वर उचलायचा असा आणि हा जो एकच लाल मोती आहे त्याच्यातून वरच्या दिशेने हे असे आपण सुई काढून घ्यायची अशी. हे असं आपलं एक लटकन तयार झालेलं आहे. आता हे ह्या मोत्यातून पुढच्या सुई काढून घ्यायची अशी. आणि इथे आता हा दोरा आपण बंद करून टाकायचा आहे. अशी सिंगल गाठ मारून घ्यायची, पुढच्या दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि दोरा इथे कट करून टाकायचा. अशा प्रकारे हे एक इथे या दोन डिझाईनच्या मध्ये हे एक लटकन तयार झालं. त्याच पद्धतीने इथे आणि इथे अशी ही दोन लटकणं आपण तयार करून घेऊया. तरी ही मी लटकन तयार करून घेतलेले आहे. हे 1 हे 2 आणि 3 लटकन अशी आपली तयार झालेली आहेत. आणि हे असं दिसतंय. ही एक पाकळी, याच्या साईडला 2 लटकन, ही एक पाकळी, हे लटकन. हे तुम्ही 4 नंबरच्या मोत्यामध्ये पण करू शकता, पण मग त्यावेळेला हे जे तुमचे कप्पे आहेत हे वाढतील. कारण जर तुम्ही, मी आता हे कळशीच्या मापाची महिरप केलेली आहे, तुम्ही जर कलशाच्या मापाची केली तर त्या हिशोबाने तुम्हाला ते कप्पे तयार करून घ्यावे लागतील. हे मी आता कळशीच्या मापाचं करून घेतलेलं आहे. तर ही महिरप अशी दिसत आहे. हा असा आपला
कलश आहे आणि ही अशी सुंदर अशी एक मैरप तयार झालेली आहे. तुम्ही नक्की हा व्हिडिओ बनवून बघा. अतिशय सोपा आहे. तुम्ही अगदी बिगिनर्स आहात म्हणजे नवीन सुरुवात करत असाल मोत्यांच्या वस्तू बनवण्यासाठी तर त्यांनासुद्धा हा एकदम सोपा असा व्हिडिओ आहे. आणि अतिशय सुंदर अशी ही मैरप दिसत आहे. त्यामुळे तुम्ही नक्की सगळ्यांनी करून बघा. आणि माझं जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.